आपण जेव्हा समुद्राच्या मधोमध असलेल्या एखाद्या ऑइल रिगकडे पाहतो हं. तेव्हा साधारणपणे आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? अवाढव्या लोखंडी सांगाडे. बरोबर आहे. हो. म्हणजे ते मोठे सांगाडे, हजारो फूट खोलवर ड्रिलिंग करणारी ती जड मशीन्स, हं. सगळीकडे पसरलेले पाईप्स हं. आणि एकंदर ते रांगडं कठीण वातावरण. अगदी. म्हणजे वरवर पाहता हे सगळं शुद्ध मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं जग वाटतं. हं. पण आज आपण आपल्याकडील ज्या स्रोतांवरही सखोल चर्चा करणार आहोत, हं. विशेषतः ONGC करिअर पाथवेज फॉर इलेक्ट्रॉनिक्स ग्रॅज्युएट्स हं. या माहितीचा जो आपण अभ्यास करतोय हं. त्यातून एक अतिशय वेगळं आणि खरं तर थक्क करणारं चित्र समोर येतंय. नक्कीच. कारण म्हणजे हे जे अवाढवे रिग्ज आणि ड्रिलिंग प्लॅटफॉर्म्स आहेत हं. ते केवळ लोखंडाचे निष्प्राण सांगाडे नाहीयेत, हं. तर ते पाण्यावर तरंगणारे महाकाय सुपर कॉम्प्युटर्स आहेत. आणि तिथेच या पूर्ण प्रक्रियेचा खरा गाभा दडलेला आहे. कसंय, एक छोटीशी मायक्रोचिप किंवा एखादा सेन्सर या महाकाय ड्रिलिंग मशीनला नियंत्रित करत असतो. मस्त आहे तिथे. आणि हेच आपल्याला आज समजून घ्यायचं आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन म्हणजे ONGC सारख्या कंपनीत इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमेशनचं नक्की काय काम चालतं? बरोबर. एका पदवीधर इंजिनियरसाठी या क्षेत्रात एवढ्या मोठ्या संधी का आहेत आणि या सर्व तांत्रिक सिस्टम्स एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत हे आज आपण उलगडणार आहोत. अगदी. आणि मला वाटतं याची सुरुवात आपण ONGCच्या व्याप्तीपासून करायला हवी. हो, कारण आपण सगळेच जाणतो की देशाची बहुतांश ऊर्जेची गरज हीच कंपनी भागवते. 1956 साली स्थापन झालेली आणि डेहराडूनमध्ये मुख्यालय असलेली ही महारत्न कंपनी आहे. पण या कंपनीच्या कामाचा आवाका समजून घेताना आपण फक्त किती बॅरल तेल निघतं याच्या आकड्यांवर अडकून चालणार नाही. नाही, अजिबात नाही. इथला खरा तांत्रिक मुद्दा आहे तो स्केल आणि कंट्रोलचा. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की ONGC हे भारताच्या अर्थव्यवस्थेचाच एक अदृश्य हृदय आहे जे रक्ताऐवजी ऊर्जा पंप करतं. खूप छान उपमा आहे मी. आणि विचार करा, देशाच्या वेगवेगळ्या भागांत, समुद्रात आणि जमिनीवर पसरलेल्या हजारो विहिरी आणि पाईपलाईन्स एकाच वेळी नियंत्रित करणं हे किती जिकरीचं काम आहे. खरंच. जेव्हा आपण लाखो बॅरल्स क्रूड ऑइल आणि अत्यंत ज्वलनशील नैसर्गिक वायू एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवतो, तेव्हा तिथे मॅन्युअल कंट्रोलला कोणतीही जागा उरत नाही. म्हणजे एखादा माणूस जाऊन ते करू शकत नाही. शक्यच नाही. एक माणूस स्वतः जाऊन प्रत्येक पाईपचा वॉल्व फिरवून दाबावर नियंत्रण ठेवणं प्रॅक्टिकली अशक्य आहे. तिथे तुम्हाला सेंट्रलाइज्ड कंट्रोलचीच गरज असते. अच्छा. प्रत्येक सेकंदाला हजारो ठिकाणाहून डेटा गोळा करणं आणि त्यावर त्वरित निर्णय घेणं हे केवळ प्रगत इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमेशनमुळेच शक्य होतं. पण इथे मला एक थोडी गमतीशीर गोष्ट वाटते. म्हणजे एक विरोधाभास आहे. काय? हजारो फूट खोल ड्रिलिंग होत असताना तिथे तापमान प्रचंड असतं. बरोबर. दाब किंवा तो प्रेशर असा असतो जो जाड लोखंडालाही चिरडून टाकेल. हां, अगदी. मग अशा या अत्यंत खडबडीत आणि हिंसक वातावरणात या नाजूक इलेक्ट्रॉनिक सेन्सर्सची आणि ऑटोमेशनची इतकी काय गरज आहे? तिथे केवळ भक्कम मेकॅनिकल डिझाईन्स का पुरेशी ठरत नाहीत? हां, खूप छान प्रश्न आहे. पण कसं आहे, केवळ मेकॅनिकल डिझाईन्सवर विसंबून राहणं म्हणजे डोळ्यांवर पट्टी बांधून 200च्या स्पीडने गाडी चालवण्यासारखं आहे. बापरे. हो ना. हजारो फूट खाली खडक किती कठीण आहे, तिथे अचानक वायूचा दाब वाढला आहे का, हे सगळं जमिनीवर बसलेल्या ऑपरेटरला कसं समजणार? म्हणजे त्याला काहीच दिसू शकत नाही. अगदी बरोबर. तिथे हे सेन्सर्सच त्यांच्या डोळ्यांचं काम करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सेन्सर्स आपण विचार करतो तसे नाजूक नसतात. अच्छा. ते हाय टेम्परेचर, हाय प्रेशर वातावरणात टिकून राहण्यासाठीच खास डिझाईन केलेले असतात. हो. पण याहून महत्वाची गोष्ट म्हणजे तेथील निर्णय घेण्याची प्रक्रिया. म्हणजे केवळ डेटा गोळा करण्यापलीकडे तिथे काहीतरी घडतं. हो. इथे PLC म्हणजेच प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर आणि स्काडा सिस्टमचा वापर होतो. आता एक उदाहरण घ्या. समजा 8000 फूट खाली ड्रिल करताना अचानक गॅसचा खूप मोठा दाब आला. याला तांत्रिक भाषेत किक म्हणतात. जर या दाबाला वेळीच नियंत्रित केलं नाही तर रिगवर अत्यंत भीषण स्फोट होऊ शकतो. त्यालाच ते ब्लोआउट म्हणतात का? हो, अगदी तेच. आणि अशावेळी सेन्सर तो वाढलेला दाब टिपतो, लगेच PLCला सिग्नल देतो आणि PLC काही मिली सेकंदांमध्ये ब्लोआउट प्रिव्हेंटरचे व्हॉल्व्ह बंद करण्याचा निर्णय घेतो. मिली सेकंदांमध्ये? हो. हे सगळं एवढ्या वेगात होतं की माणसाला विचार करायलाही वेळ नसतो. हे एखाद्या मोठ्या स्मार्ट होम सिस्टमसारखं आहे, पण जिथे एक चुकीचा निर्णय झाला किंवा थोडा जरी उशीर झाला तर अख्खा घर उडून जाईल. अगदी परफेक्ट उपमा दिलीत. म्हणजे या क्षुल्लक मिली सेकंदांच्या फरकावर
अब्जावधी डॉलर्सची उपकरणं आणि लोकांचे जीव अवलंबून आहेत. नक्कीच. आता या अवाढव्य ऑटोमेटेड सिस्टीमला चालवणारी माणसं नक्की कोण आहेत हं. हे पाहणं महत्वाचं ठरतं. हां. या माहितीमध्ये आपण पाहिलं की विविध भूमिकांचा उल्लेख आहे, हो. जसं की इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर्स, कम्युनिकेशन इंजिनियर्स आणि IT किंवा ऑटोमेशन इंजिनियर्स. हां. आता इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर्स केवळ प्रेशर आणि टेम्परेचर गेज तपासत बसत नाहीत, बरोबर? नाही, अजिबात नाही. इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियरचं मुख्य काम असतं सिस्टमची अचूकता टिकवून ठेवणं. म्हणजे प्रिसिजन. हो. कोणत्याही प्रक्रियेत जर फ्लो रेट मोजणाऱ्या सेन्सरने चुकीची माहिती दिली तर पुढची पूर्ण साखळीच बिघडते. हे इंजिनियर्स प्रोसेस प्लांट्स आणि ऑफशोर रिग्समध्ये सेन्सर्स कॅलिब्रेट करतात. समजा एक सेन्सर जो 150 अंश सेल्सिअस तापमानात आणि हजारो PSI दाबाखाली काम करतोय. बापरे, एवढं प्रेशर? हो, आणि त्याची अचूकता 0.1% म्हणजे फक्त 0.1% जरी कमी झाली ना अच्छा. तरी ऑटोमेशन सिस्टमला वाटू शकतं की पाईपलाईनमध्ये दाब कमी आहे खरं. आणि ती सिस्टम पंपचा वेग वाढवेल. अरेच्चा. आणि या छोट्याशा चुकीमुळे पूर्ण पाईपलाईन फुटू शकते. त्यामुळे इन्स्ट्रुमेंटेशन हा या संपूर्ण प्रक्रियेचा पाया आहे असं मी म्हणेन. आणि कम्युनिकेशन इंजिनियर्स, मला नेहमी असा प्रश्न पडतो की मुख्य भूमीपासून 200-300 किलोमीटर दूर खोल समुद्रात असलेल्या एखाद्या रिगवरून हा सगळा डेटा कसा काय ट्रान्सफर होतो? अगदी रास्त प्रश्न आहे. कारण तिथे आपण सहज जाऊन फायबर ऑप्टिक केबल्स तर टाकू शकत नाही आणि आपले सामान्य मोबाईल नेटवर्क्स तिथे काम करत नाहीत. बरोबर. आणि तिथेच कम्युनिकेशन इंजिनियर्सची कसोटी लागते. ते सॅटेलाइट कम्युनिकेशन आणि अतिशय प्रगत मायक्रोवेव्ह लिंक्सचा वापर करतात. अच्छा. पण इथे सर्वात मोठा शत्रू असतो लेटन्सी. म्हणजे डेटा पोचायला लागणारा वेळ. हो. जेव्हा आपण स्केडा सिस्टमबद्दल बोलतो म्हणजे सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ॲक्विजिशन, तेव्हा रिअल टाईम डेटा खूप महत्वाचा असतो. जर मुख्य कंट्रोल रूममधून एखादा अत्यंत क्रिटिकल कमांड रिगवरील मशीनला द्यायचा असेल तर तो कमांड जाण्यासाठी नेटवर्कमुळे 2 सेकंदांचा उशीरही परवडणारा नसतो. म्हणजे समुद्राच्या मधोमध असलेला तो ऑफशोर ऑइल रिग हा जणू एका वेगळ्या ग्रहासारखाच आहे. नक्कीच. आणि कम्युनिकेशन इंजिनियर्स हे त्या ग्रहाला मुख्य जगाशी म्हणजे कंट्रोल सेंटरशी जोडणारी एक नर्वस सिस्टीम आहेत. खूप छान सांगितलं. पण मग अशा वेळी लेटन्सीचा उपाय काय असतो? जर सॅटेलाइटमुळे सिग्नलला वेळ लागत असेल तर हा डेटा ट्रान्सफरचा वेळ कसा टाळला जातो? हाच माझा पुढचा प्रश्न होता. तिथेच IT आणि ऑटोमेशन इंजिनियर्सची भूमिका येते. आजकाल इंडस्ट्रियल IoT आणि एज कॉम्प्युटिंगचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. एज कॉम्प्युटिंग म्हणजे काय? तो डेटा तिथेच प्रोसेस करणं. होय, अगदी तेच. सर्वच्या सर्व कच्चा डेटा सॅटेलाइटवरून मुख्य कंट्रोल रूममध्ये पाठवून तिथून निर्णयाची वाट पाहण्याऐवजी रिगवरच डेटावर प्रक्रिया करून निर्णय घेण्याची क्षमता निर्माण केली जाते. IT आणि ऑटोमेशन इंजिनियर्स याच सिस्टम्स डिझाईन करतात. अच्छा, म्हणजे तिथेच लोकल लेव्हलवर प्रोसेसिंग होतं. बरोबर. ते हे सुनिश्चित करतात की स्थानिक PLC स्वतः तातडीचे निर्णय घेऊ शकेल आणि केवळ महत्त्वाचा ॲनालिटिकल डेटा सॅटेलाइटद्वारे कंट्रोल रूमला पाठवला जाईल. यामुळे तो लेटन्सीचा धोका टळतो. हे खूपच गुंतागुंतीचं आहे. म्हणजे एक इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर सेन्सरकडून अचूक डेटा मिळवतो. IT इंजिनियर तो डेटा प्रोसेस करण्यासाठी योग्य एज कम्प्युटिंग सिस्टम तयार करतो. बरोबर. आणि कम्युनिकेशन इंजिनियर हा सगळा संवाद मुख्य जमिनीशी अखंड चालू राहील याची खात्री करतो. म्हणजे या 3 पैकी एकाने जरी थोडी गडबड केली तर अख्खी सिस्टम कोसळेल. बापरे. आणि याच कारणामुळे या सर्व भूमिका एकमेकांत अत्यंत घट्ट विणलेल्या आहेत. आणि या सर्वांच्या वर असतात मेंटेनन्स इंजिनियर्स, जे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करतात. म्हणजे मशीन खराब झाल्यावर दुरुस्त करण्याऐवजी ते खराब होण्याआधीच रोखणं? अगदी बरोबर. एखादा मेकॅनिकल पार्ट किंवा इलेक्ट्रॉनिक सर्किट खराब झाल्यावर तो बदलण्यापेक्षा सेन्सर्सच्या डेटावरून तो पार्ट कधी खराब होऊ शकतो याचा आधीच अंदाज लावणं. याला आपण प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स म्हणतो. अच्छा. मशीनच्या व्हायब्रेशनमध्ये झालेला सूक्ष्म बदल किंवा तापमानातील किंचित वाढ हे सेन्सर्स टिपतात आणि अल्गोरिदमद्वारे इंजिनियर्सला अलर्ट करतात की पुढील 48 तासांत ही मोटर फेल होऊ शकते. अरे वा. हे इंडस्ट्रियल IoTमुळे शक्य झालं आहे. आता हे सगळं ऐकायला खूप हायटेक आणि कटिंग एज वाटतं, पण जेव्हा आपण याच्या प्रवेश प्रक्रियेकडे पाहतो ना तेव्हा मला थोडी शंका येते. कशी शंका? या कागदांनुसार ONGCमध्ये या पदांवर प्रवेश मिळवण्यासाठी मुख्य मार्ग गेट परीक्षा हा आहे. पण गेट परीक्षा ही प्रामुख्याने विद्यार्थ्याचं सैद्धांतिक
म्हणजे पुस्तकी ज्ञान तपासते ना? हो, थेरोटिकल नॉलेज. मग पुस्तकी सूत्र आणि गणितं सोडवून उत्तम गुण मिळवणारा एखादा 22-23 वर्षांचा फ्रेशर विद्यार्थी हं. तो थेट या अब्जावधी डॉलर्सच्या रिगवर आणि गुंतागुंतीच्या स्कॅडा सिस्टीम्सवर काम करण्यासाठी कसा काय तयार असू शकतो? बरोबर. कंपनी त्यांच्यावर एवढा मोठा जुगार का खेळते? मला हा प्रश्न पडलाय. पण कसं आहे, हा जुगार नाहीये आणि कंपनी कोणत्याही फ्रेशरला थेट त्या सिस्टम्सच्या हवाली करत नाही. अच्छा, मग कसं होतं? गेट स्कोर हा केवळ तुमचा तांत्रिक पाया भक्कम असल्याचा पुरावा आहे. तुम्हाला अॅनालॉग सर्किट कसं काम करतं, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचे लॉजिक गेट्स काय आहेत किंवा कंट्रोल सिस्टमचे बेसिक सिद्धांत माहीत आहेत, एवढाच त्यातून सिद्ध होतं. मग खरी परीक्षा कुठे असते? खरी परीक्षा असते त्यानंतर होणाऱ्या पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये. तिथे ते तुम्हाला पुस्तकातली सूत्र विचारत नाहीत. मग ते तिथे नेमकं काय तपासतात? कारण त्या विद्यार्थ्याला तर प्रत्यक्ष रिगवर काम करण्याचा कोणताही अनुभव नसतो. ते तपासतात तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच. म्हणजे समस्या सोडवण्याची पद्धत. होय, तांत्रिक कोंडीत अडकल्यावर तुम्ही विचार कसा करता हे तिथे पाहिलं जातं. उदाहरणार्थ, इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला एक परिस्थिती दिली जाऊ शकते. कशा प्रकारची परिस्थिती? समजा तुम्ही एका प्लांटमध्ये आहात. हं, तुमच्या स्क्रीनवर एका मोठ्या टाकीचा प्रेशर सेन्सर एकदम नॉर्मल रीडिंग दाखवतोय. बरं. पण प्रत्यक्ष पाईपलाईनमधून येणाऱ्या ऑइलचा फ्लो रेट अचानक कमी झालाय. अच्छा. अशा वेळी तुमचं पहिलं डायग्नॉस्टिक पाऊल काय असेल? अरे म्हणजे यात एकाच वेळी दोन परस्पर विरोधी गोष्टी घडत आहेत. प्रेशर नॉर्मल आहे, पण ऑइल येत नाहीये. बरोबर. इथेच उमेदवाराला शांतपणे विचार करावा लागतो. प्रेशर सेन्सर खराब झालाय आणि तो चुकीचा डेटा देतोय का? की पाईपलाईनमध्ये पुढे कुठे लिकेज आहे ज्यामुळे फ्लो कमी झालाय? किंवा सिग्नल ट्रान्समिशनमध्ये काही एरर आहे ज्यामुळे जुनाच डेटा स्क्रीनवर दिसतोय? बापरी, किती पॉसिबिलिटीज आहेत. हो ना. उमेदवार ही समस्या कशी डिकन्स्ट्रक्ट करतो आणि आपल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या ज्ञानाचा वापर करून टप्प्याटप्प्याने कारण कसं शोधतो हे इथे पाहिलं जातं. म्हणजे तुमच्याकडे उत्तरापेक्षा उत्तरापर्यंत पोचण्याची पद्धत योग्य असली पाहिजे. अगदी तेच. कंपनी कोणत्याही फ्रेशरला पहिल्या दिवशी कंट्रोल रूममध्ये बसवून हा घे प्लांट आणि चालव असं कधीच सांगत नाही. निवड झाल्यानंतर त्यांना प्रदीर्घ आणि अत्यंत कठीण असं प्रत्यक्ष ट्रेनिंग दिलं जातं. वेगवेगळ्या सिस्टम्सची ओळख करून दिली जाते. पण विचार करण्याची योग्य पद्धत, ती इंजिनिअरिंग इन्स्टिंक्ट, ती तुमच्यात आधीपासून असावी लागते. आणि गेट आणि इंटरव्ह्यूमधून कंपनी नेमके असेच ब्रेन शोधत असते. होय. आता हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट तर स्पष्ट आहे की हा नोकरीत प्रचंड मानसिक दबाव आणि अत्यंत मोठी जबाबदारी आहे. नक्कीच. मग साहजिकच प्रश्न येतो की या सगळ्या जबाबदाऱ्या पेलल्या तर त्याची परतफेडही तशीच असली पाहिजे. हो. कारण केवळ तांत्रिक आव्हानाच्या नावाखाली कोणी आयुष्यभर समुद्रात किंवा अशा कठीण वातावरणात राहू शकत नाही. या माहितीनुसार या करिअरची आर्थिक बाजू किती मजबूत आहे? ती अत्यंत भक्कम आहे. सुरुवातीचा पगार म्हणजेच इवन लेव्हल किंवा असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरसाठी AEE म्हणतात ना त्याला? हो, AEE, त्यासाठी बेसिक आणि भत्ते मिळून साधारण 60,000 ते 1,80,000 रुपयांच्या पे स्केलमध्ये सुरुवात होते. वा. पण हे फक्त बेस आकडे आहेत. यासोबत येणारे इतर फायदे खूप मोठे आहेत. HRA किंवा कंपनीकडून राहण्याची थेट सोय असते. अत्यंत उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील नोकरीची सुरक्षितता, जॉब सिक्युरिटी. हो, पण हे तर सर्वसाधारण PSU फायदे झाले. मला विशेष रस त्या ऑफशोर अलाउन्समध्ये आहे. अच्छा. समुद्रात काम करण्यासाठी जादा पैसे मिळतात. हे नक्की कसं काम करतं आणि ते का दिलं जातं? कसं आहे, ऑफशोर रिगवर काम करणं हे सामान्य ऑफिसच्या नोकरीसारखं नसतं. तिथे सहसा 14 दिवस ऑन, 14 दिवस ऑफ असा रोटा असतो. म्हणजे सलग 14 दिवस काम? हो, सलग 14 दिवस तुम्हाला रिगवर दररोज 12 ते 14 तास काम करावं लागतं. आणि नंतरचे 14 दिवस पूर्ण सुट्टी असते. बापरे, हे खूपच कठीण आहे. तो अत्यंत कठीण, वेगळा आणि जोखमीचा काळ असतो. तुम्ही कुटुंबापासून शेकडो किलोमीटर दूर मध्य समुद्रात एका मोठ्या लोखंडी बेटावर असता, जिथे सगळीकडे ज्वलनशील पदार्थ आहेत. खरंच खूप रिस्क आहे तिथे. या विशिष्ट जीवनशैलीची, त्या शारीरिक आणि मानसिक तणावाची आणि जोखमीची भरपाई म्हणून कंपनी हे विशेष भत्ते देते. आणि हे भत्ते तुमच्या एकूण पगारात खूप मोठी वाढ करतात. म्हणजे आर्थिक सुरक्षितेची तशी कोणतीच चिंता नाही? अजिबात नाही. पण केवळ पैसा एखाद्या महत्वाकांक्षी इंजिनिअरला तिथे टिकावून ठेवू शकतो का? कारण आपण अनेकदा पाहतो तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात लोकांना एकाच जागी अडकल्यासारखं वाटतं.
इथे करिअर ग्रोथचा आलेख कसा असतो? तिथेच या नोकरीचं खरं महत्त्व दडलं आहे. सुरुवातीला AEE म्हणून जॉईन झालेला इंजिनियर केवळ तिथेच थांबत नाही. हं, अनुभवानुसार एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, मग मॅनेजर आणि पुढे जनरल मॅनेजर अशा वरिष्ठ प्रशासकीय पदांपर्यंत त्यांची प्रगती होते. अच्छा. पण मी म्हणेन की या पदोन्नतीपेक्षा जास्त महत्त्वाची आहे ती त्यांची तांत्रिक प्रगती किंवा टेक्निकल एक्सपोजर. ते कसं काय? तुम्ही इथे ज्या दर्जाच्या इंडस्ट्रियल ऑटोमेशन, स्कॅडा सिस्टम्स, PLC नेटवर्क्स आणि सॅटेलाइट कम्युनिकेशनवर काम करताना ते तंत्रज्ञान सामान्य कमर्शियल मार्केटपेक्षा अनेक पटीने प्रगत आणि गुंतागुंतीचं असतं. तुम्हाला जगातील सर्वोत्तम आणि सर्वात महागड्या इंडस्ट्रियल कंट्रोल सिस्टम्सवर काम करण्याचा थेट अनुभव मिळतो. थोडक्यात सांगायचं तर तुम्ही फक्त एक इंजिनियर आहात नाहीत, तर तुम्ही देशाच्या सर्वात क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरचे ऑपरेटिंग ब्रेन बनता. अगदी बरोबर. उच्च पगार, भक्कम नोकरीची हमी आणि अतुलनीय असा तांत्रिक अनुभव. आजच्या नोकरीच्या बाजारात हे कॉम्बिनेशन मिळणं तसं दुर्मिळच आहे. हो, ही नोकरी म्हणजे सतत स्वतःला अपग्रेड करण्याची आणि नवनवीन तंत्रज्ञान प्रत्यक्ष फील्डवर शिकण्याची एक मोठी संधी आहे. तुम्ही केवळ लॅबमध्ये किंवा कम्प्युटर स्क्रीनसमोर बसून कोडिंग करत नाहीत, तर तुमच्या कामाचा थेट परिणाम अब्जावधी डॉलर्सच्या भौतिक यंत्रणेवर आणि पर्यायाने देशाच्या ऊर्जा सुरक्षेवर होत असतो. हे खूपच ठक्क करणार आहे. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अतिशय स्पष्ट होते की इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षेत्राचा संकुचित विचार करण्यापेक्षा या आवाढ्य कोर इंडस्ट्रीजकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलला पाहिजे. नक्कीच. मायक्रोचिप्स आणि महाकाय ड्रिलिंग मशीन्स यांचा हा संगम खरोखरच अद्भुत आहे. त्या सेन्सर्स आणि कंट्रोल सिस्टमशिवाय ते महाकाय पाईप्स आणि मशीन्स निव्वळ निरुपयोगी आहेत. अगदी खरंय. हे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्सच आहेत जे या अदृश्य हृदयाला अचूकपणे आणि सुरक्षितपणे धडधडत ठेवतात. पण या विश्लेषणाच्या शेवटी आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावर येऊन थांबतो. कोणता मुद्दा? आज आपण इंडस्ट्रियल IoT, प्रगत सेन्सर्स, लेटन्सी फ्री कम्युनिकेशन आणि डेटा ऑटोमेशनच्या ज्या अफाट शक्यता पाहिल्या त्या केवळ ऑइल अँड गॅस क्षेत्रापुरत्या मर्यादित नाहीत. जागतिक हवामान बदलामुळे संपूर्ण जग वेगाने पारंपरिक इंधनाकडून म्हणजे क्रूड ऑइलकडून ग्रीन एनर्जीकडे वळत आहे. भविष्यात कदाचित समुद्रात ऑइल रिग्सच्या जागी महाकाय ऑफशोर विंड फार्म्स उभे राहतील. हो, ते तर होणारच आहे. ग्रीन हायड्रोजन तयार करणारे महाकाय प्लांट्स समुद्राच्या मधोमध उभारले जातील. पण या नवीन ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चरला चालवण्यासाठी काय लागेल? तंत्रज्ञान. हो. तिथेही टर्बाईनचा वेग, तापमान आणि दाब मोजण्यासाठी अचूक सेन्सर्स लागतीलच. तिथे रिअल टाइम डेटा मुख्य जमिनीवर पाठवण्यासाठी कम्युनिकेशन इंजिनियर्स आणि एज कम्प्युटिंग सिस्टम्स लागतील. नक्कीच. तर मग आज ONGC सारख्या कंपन्यांमध्ये स्कॅडा आणि ऑटोमेशन हाताळणारे हेच इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स भविष्यात जगाच्या या अवाढव्य ग्रीन एनर्जी ट्रान्झिशनचे मुख्य शिल्पकार नसतील का? हा खूपच मोठा विचार आहे. हो ना? जे तांत्रिक कौशल्य आणि अचूकता आज पृथ्वीच्या पोटातून तेल काढण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी वापरली जात आहे, तीच अचूकता उद्या पृथ्वीला वाचवण्यासाठी आणि शाश्वत ऊर्जा निर्माण करण्यासाठी सर्वात मोठा आधार ठरेल का? यावर नक्की विचार करा.